हाय सर्वांना. तर आजचा ब्लॉग असणार आहे अंदरसूलचा. मी अंदरसूलला आली आहे वास्तुशांतीसाठी आईन त्यांच्या बंगल्याच्या. तर हे बघा सकाळी सकाळी मस्त, संध्याकाळी पाऊस होऊन गेलेला आणि सकाळचं वातावरण बघा इतकं शांत होतं आणि मस्त वाटत होतं. त्याच्यामध्ये मस्त किरण भाऊ दूध पित होता आणि मी ही चहा घेत होते. तर अचानकच तो आला आणि म्हणजे कसं आहे ना, हा व्हिडिओमध्ये आला आणि हसायला लागला. नंतर हे बघा, हे मी जे तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवले शॉर्ट्समध्ये की ते मी झाडं आणलेले, ते पण आणलेले इकडं. आणि हे सकाळी सकाळी हे बघा कोणाचं दर्शन झालं ह्या प्रेमला. प्रेमचं आहे ना प्राण्यांवर एवढा जीव आहे, म्हणजे काय माहीत नाही, त्याला भीती वाटत नाही, काही नाही, काहीच नाही. तर तो इकडं किरण भाऊ चाललेलं होतं, पूजेसाठीच लागणार होते नारळ ते तोडायचं. आणि प्रेमचं चाललेलं तो क्रॅब म्हणजे जो खेकडा आहे ना, तो घेऊन सगळ्यांना घाबरवायचं होतं त्याला. तर त्याच्यात टाकला तो, त्याने टाकला की नितीनने टाकला माहीत नाही मला, पण मग टाकला आणि घेऊन सगळीकडे फिरत होता, सगळ्यांना घाबरत होता. आणि तो चढल त्याच्या अंगावर येईल का काय, त्याला कसलीच भीती वाटत नव्हती. अचानक मी पण बघितलं आणि मी पण घाबरले, कारण की हे शॉर्ट्स मी नव्हते काढलेले, हे म्हणजे दुसऱ्या वहिनी काढत होत्या. नंतर हे बघा दोघांना मस्त हे छोटे पिल्ल्यांना आंघोळ घाललेलं चालू होतं आणि दोघं सगळे सेम एजचे, त्यामुळे दोघांना बी एकाच ह्याच्यामध्ये एकाला जे पाहिजे ते दुसऱ्याला लागत होतं. मग दोघी वहिन्या बसल्या घेऊन, एका साईडला समूला घेऊन बसल्या आणि एका साईडला वंशूला घेऊन बसल्या होत्या. आणि मस्त आंघोळ झाली आणि मग त्यांचीवाली सवारी चालू झाली गाडीमध्ये. ते की डॉक्टर घेत होते, चालवत होते आणि मस्त खेळत होते दोघंजण. छान हे झालं आणि पावसाचं वातावरण, तर पाऊस तर एकदम शांत झाला होता तेव्हा. नंतर मग चालू झाली पूजेची तयारी, जी की 3 दिवसाची होती. म्हणजे नवचंडी पूजा होती ना, त्याच्यामध्ये प्रेमचं चाललेलं, मलाच आवाज येत होता त्याच्यामधून स्पीकरमधून की आई पटकन ये, किती वेळ लावती यायला, परत मा पटकन ये तू. मग ते झालं. नंतर मग हे पूजेला बसले. आता थोडीफार पूजा ही मोठ्या वहिनींना होती, थोडी यांना होती आणि तिसरी जोडी जी की आमची होती, आम्ही पूजेला बसलेलो होतो. 3 जोड्या अशा बसलेल्या होत्या. नवचंडीची अशा प्रकारे पूजा मांडलेली होती, छान मांडलेली होती. आणि जे ब्राह्मण काका ते होते ते तर गावातलेच होते. थोडं शॉर्ट्समध्ये घेतलं आहे बरं का मी 2-3 दिवसाचं. आणि हे शेवटच्या दिवशीचं तुळशी वृंदावन बघा किती छान आणलं आहे, जे की दगडामध्ये खूप मस्त रांगोळी वगैरे काढली आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ना एकदम छान वाटत होतं वातावरण. आणि नंतर मग हे जे आहेत ना ते म्हणजे जे कारवाडीचं केंद्र आहे ना तिथले आहे बरं का ते. तर ते काकांनी खूप छान सांगितलं सगळ्यांना की काय असतं काय नाही, देवाचं केलं पाहिजे, वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं पाहिजे. जे नाना त्यांनी सगळं वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं आहे. तर तेच चाललेलं इकडं. प्रेम वंशू तर मला अजिबातच शांत बसू देत नव्हता, सारखं त्याचं किरकिर चाललेली. सगळे गेले मग वास्तुशांतीच्या दिवशी आणि मग मी हे फोटोशूट वगैरे करायला घेतले, जो की मेकअप पूर्ण उतरला होता माझा. तिकडनंच मेंढ्या पण चाललेल्या होत्या, मग थोडीशी हसी मजाक झाली आणि असा दिवस गेला. 2-3 दिवसाचा शॉर्ट्स एकत्र केला ताईंनो. मी मोठा व्हिडिओ पण तुमच्यासाठी टाकलच लवकरात लवकर, तर तोही बघायला विसरू नका. तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये.